नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत आपण राजकीय विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई भाजपकडून बंडखोरी करणाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। मुंबई भाजपनं 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन केलंय। महापालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आलंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर होते। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंबे नाक्यावरील पुतळ्याला राज ठाकरेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि 1986 साली बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी उद्घाटन केलेल्या शाखेला भेट सुद्धा दिली। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बेलापूरमध्ये प्रचार रॅली काढून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला। जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षानं कारवाई केली। भाजपनं अधिकृत पत्र काढत 27 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये दक्षिणेकडील मतं मिळवण्यासाठी भाजपनं आता रणनीती आखायला सुरुवात केली। दक्षिण भारतातील बडे नेते आणि अभिनेते भाजपचा प्रचार करणार आहेत। मालाड, पश्चिम, धारावी अशा विभागांमध्ये हे प्रचार केले जाणार आहेत। तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष नयनार नागेंद्रन, उपाध्यक्ष के अन्नामलाई, खासदार जी.के. वासन आणि ज्येष्ठ अभिनेते शरद कुमार यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे। काँग्रेसचे माजी आमदार अशोक भाऊ जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय। कुणाल जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केलाय। चंद्रकांत खैरे टपोऱ्या माळी घालतात, निव्वळ भोंदू आहेत, लुबाडणारा माणूस आहे। या खैरेपासून ठाकरे गटानं सावध राहावं। 17 तारखेला त्यांच्याजवळ कोणीच राहणार नाही असं म्हणत खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे। समाज पार्टीचे आमदार रईस शेख हे भिवंडीच्या काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना दिसतात। काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती मतदान करा असं आमदार रईस शेख यांना मतदारांना आवाहन करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पूर्वी अहमदनगर महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली होती। यावेळेची निवडणूक ही अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी होणार आहे। आपल्या समस्या समजून घेता येतील यासाठी चालू आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आपल्याच महायुतीचा महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे। कुटुंबातील सदस्यांना निवडून आणण्यासाठी राहुल नार्वेकर थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात आहेत। मवाल्यासारखी दमदाटी करतायत। देवाभाऊ नाही तर घेवा भाऊ टक्का भाऊ असं सुरू आहे। असं राहिलं तर देशामध्ये अराजकता माजेल। नेपाळमध्ये जे झालं ते भारतामध्ये घडू देऊ नका असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती टीका करताना केलं आहे। मराठीच्या रक्षणाचा शेत पाणंद रस्ते योजना संचालन समितीत लोकसहभागासाठी मोठे बदल केलेत। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सहअध्यक्षांसह विधान परिषद सदस्य आणि 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे। देशव्यापी किडनी विक्री घोटाळ्यातील मुख्य आरोपी डॉक्टर रविंदर पाल सिंग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। डॉक्टर सिंग सध्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर होते। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात कलीम कुरेशींसह 50 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे। आरोपींच्या वकील बदलण्याच्या मागणीवर विशेष सरकारी वकिलांना लेखी म्हणणं सादर करायचंय। सोबतच आरोपी विष्णू साठेनं जेल बदलण्यासाठी अर्ज केला आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या 2 अंगरक्षकांचं निलंबन करण्यात आलंय। शस्त्र हाताळणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोघांचं निलंबन केलंय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी तळसवाडा रोडवर रिक्षा चालकाची गळा आवळून हत्या करण्यात आली। मृतदेह शिवणी तळसवाडा रोडच्या बाजूला फेकून दिला होता। हत्या कोणी आणि का केली याचा तपास सुरू आहे।